नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नाद वर्दीचा या सिरीजमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. रोज रात्री 9:30 वाजता आपण ही सिरीज बघत असतो आपल्या अनुभव स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि ह्या सिरीजमधील प्रत्येक प्रश्न हा तुमच्या अंगावरती वर्दी येण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि खूप जेवढे पण आपले लेक्चर होते आतापर्यंत जवळपास 27 लेक्चर आपण ह्या नाद वर्दी सिरीजमध्ये घेतलेलो आहोत. आणि तुम्ही प्रत्येक लेक्चर बघत आहात, तुम्ही एन्जॉय करत आहात प्रत्येक लेक्चर, आणि याच एन्जॉयनं आपण आपल्या ध्येयाकडे जात आहोत. ओके, चला. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, आपल्या ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती कंटेंट तुम्हाला रोज वेळेवरती भेटत राहील. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला विसरायचं नाही. खास मुंबई आणि पुण्यासाठीची ही सिरीज राहणार आहे. रोज रात्री 9:30 वाजता तुम्हाला बघायला विसरायचं नाही. आणि नॉनस्टॉप आपण काल एक मॅरेथॉन घेतलं होतं 24 नोव्हेंबरला, जे दिवसभर जवळपास नॉनस्टॉप 7 तास हा मॅरेथॉन चाललं. आणि या मॅरेथॉनमध्ये जे वन लाईनर प्रश्न होते, बरेचसे प्रश्न मी तुम्हाला जवळपास 2 ते 3 हजार प्रश्न या 7 तासामध्ये कव्हर केले. एक रिव्हिजन म्हणून तुम्ही हे पण लेक्चर यूट्यूब चॅनलवरती आपल्या जाऊन बघू शकता. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे त्याची, किंवा डायरेक्ट यूट्यूब चॅनलवरती जावं. तुम्हाला जीकेचं विश्लेषण, करंट अफेअर्स आणि तुमचं जे काही मेन जीके आहे हे मी याच्यामध्ये घेतलेलं होतं. ओके, ज्यांनी एन्जॉय केलं असेल हे लेक्चर, सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि जो आपला डेली करंट अफेअरची बॅच आहे, ही जर डेली करंट अफेअरची बॅच तुम्ही घेतला नसेल तर जरूर घ्या. 49 रुपयाला ही बॅच आहे. आणि अनुभव स्टडीचं हे ॲप आहे, हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवा. नक्कीच तुम्हाला ह्याच्यावरती खूप फायदा होऊन जाईल. PDF वगैरे मी देत असतो, या PDFचा देखील नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि जो आपला स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे, वन लाईनर ठोकळा 20,000 प्रश्नांचा जो सर्व घटक कव्हर करणारं पुस्तक घरपोच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला की पुस्तक पाहिजे म्हणून. ह्या पुस्तकाचा अगोदर डेमो बघा, नक्कीच तुम्हाला डेमो आवडेल. आणि 500 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. ह्याच नंबरवरती पाठवून ते, किंवा ह्या स्कॅनरवरती पे करून मला याच नंबरवरती स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला करायचा आहे. संपूर्ण नाव, पत्ता वगैरे तुम्ही पाठवून द्यायचं आहे. ओके, आणि डेमो बघा नसेल तर ही तुम्ही अनुक्रमणिका बघू शकता. आपल्या ह्या राजगुरू पुस्तकाची अनुक्रमणिका आहे, खूप मोठी अनुक्रमणिका, भरपूर असे घटक कव्हर करणारं, जवळपास 750च्या वर, 750 पानाचं हे पुस्तक आहे. पुस्तक रंगीबेरंगी आहे, ते कलरफुल हे पुस्तक आहे. आणि कलरफुल पुस्तक असल्यामुळे ना तुम्हाला वाचायला देखील इंटरेस्टिंग येतो, मूड बनतो. ओके, चला. आणि तुम्ही जर अनुभव स्टडीचे ॲप इन्स्टॉल केलं असेल तर तुमचा आज शेवटचा दिवस असेल, रात्री 12 वाजेपर्यंत MER50 हा कुपन कोड वापरून मॅरेथॉनच्या निमित्तानं आपण ही काय केली होती, ऑफर ठेवली होती. आपल्या ॲप्लिकेशन कोणत्याही कोर्समध्ये 50% तुम्हाला डिस्काउंट भेटत होता. आणि 24 आणि 25 तारीख तुम्ही नोव्हेंबरमध्ये तुम्ही ही बॅच, कोणती बॅच घेऊ शकत होता. आणि हे ॲप आहे आपलं, इन्स्टॉल करा गुगल प्ले स्टोर जाऊन, किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून बॅच घेऊ शकता. लक्षात ठेवा, MER50 हा कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे आणि तुम्हाला 50% डिस्काउंट भेटणार. म्हणजे 49 रुपयाचा जो कोर्स आहे करंट अफेअरचा, तो तुम्हाला फक्त आणि फक्त 25 रुपयामध्ये भेटतोय. विचार करा, तुमचा 1-2 दिवसाचा चहाचा खर्च आहे. ओके, चलो एकदा बॅच घेऊन टाका. जीकेचं पण बॅच आहे आपलं, 199 रुपयाचं संपूर्ण जीके कव्हर होईल. बॅचेस भरपूर आहेत, तुम्ही त्याचा फायदा नक्कीच घेत असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर नक्कीच त्याचा यूज करा. ओके, चलो घेऊत आपण. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, अत्यंत महत्वाचं. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? हिमोग्लोबिन सर्वांना माहिती असेल, त्याला आपण HB म्हणतो आपण. ठीक आहे, हा हिमोग्लोबिनचा जो काही कमतरता आपल्या शरीरामध्ये भासली तर कोणता आजार होत असेल तर तो ॲनिमिया नावाचा आजार होतो. पर्याय क्रमांक 1 ॲनिमिया. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. हिमोग्लोबिन कसा असतो बा, हा हिमोग्लोबिन रक्तामध्ये असतो. सगळ्यात महत्वाचं, रक्तामध्ये असतो, म्हणून तर हा रक्त कसा आहे, लाल असतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, हिमोग्लोबिन ह्याच्यामध्ये हिम आहे, हिम प्लस ग्लोबिन या दोन घटकापासून हे हिमोग्लोबिन बनतं. ग्लोबिनचा अर्थ होतो प्रथिन किंवा प्रोटीन म्हणतो आपण त्याला. हिम म्हणजे काय, लोह, म्हणजेच लोहयुक्त प्रोटीन म्हणजेच आपलं हिमोग्लोबिन. लक्षात ठेवा. आणि लोह असल्यामुळे लोह हा कसा आहे, हा लाल आहे, त्यामुळेच रक्त कसा आपला लाल आहे. लक्षात ठेवा, IMP आहे. तर तुम्हाला क्वेश्चन विचारलं की रक्तामध्ये कोणतं प्रोटीन आहे, तर तुम्ही उत्तर काय त्यावेळेस हिमोग्लोबिन. समजतं. बाकी हे लक्षात ठेवा, HB जर कमी जास्त होत असतो, कमी पडला, कमतरतेमुळे आपले एक आजार होत होतो, तो म्हणजे ॲनिमिया. बाकी ठीक आहे. जो मधुमेह हा कोणते घटक आपल्या शरीरामध्ये कमी पडलं तर आपला मधुमेह होतो, तर इन्शुलिन. ठीक आहे, इन्शुलिनच्या अभावामुळे कोणता आजार होत असेल तर तो मधुमेह. लक्षात ठेवा, खूप छान पद्धतीने बॅचमध्ये मी तुम्हाला हे समजावून सांगितलं, विज्ञानाच्या लेक्चरमध्ये बघून घ्या. आपण जे काही ग्लुकोज खातो, हे ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये असतं. रक्तात एक ग्लुकोज, याचा अर्थ साखरच एक प्रकारचं. ठीक आहे ना, ग्लुकोज म्हणजे. मग हे जे काय साखर ग्लुकोज आहे, हे
कन्वर्ट होत असतं आपल्या यकृतामध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये. आणि हे जे ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असेल? इन्सुलिन करत असतो. ठीक आहे. मग जर समजा इन्सुलिन कमी पडलं, अभाव झाला, तर रक्तातील ग्लुकोज हा रक्तामध्येच राहतो. त्यामुळं तो रक्तातील शुगरचं प्रमाण वाढतो, इज इक्वल टू काय? ग्लुकोजचं प्रमाण वाढतो. त्यामुळे त्याला म्हणतो आपण काय? मधुमेह, डायबेटीज आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा, हा एक पॉईंट महत्वाचा आहे. बद्धकोष्ठता म्हणजेच आपलं जे काही वेट वाढतं, बद्धकोष्ठता आपण त्याला म्हणतो. तर निकट दृष्टीता म्हणजे काय? ज्या व्यक्तीला जवळचे दिसते आणि लांब एखादी वस्तू असेल किंवा कोणती गोष्ट असेल, लांबचं दिसत नाही, त्याला म्हणतो आपण काय? निकट दृष्टीता. आणि हा जो काय दोष आहे तो आपण दूर करण्यासाठी एक भिंग वापरतो, एक चष्मा वापरतो. तो चष्मा कशा पद्धतीचा असतो? हा मायनस चष्मा, लक्षात ठेवा, मायनस असतो. आणि तो आहे अंतर्वक्र भिंगाचा. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून आपण हा दोष दूर करू शकतो. याच्या उलट असतं दूरदृष्टीता, जे दूरचं दिसता नाही, दिसत नाही, त्यासाठी प्लसचा चष्मा असतो आणि जो बहिर्वक्र भिंगाचा राहतो. आय होप तुम्हाला हिमोग्लोबिन आणि जे काही 2-3 आजार आहेत हे तुम्हाला कळले असतील. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघून घ्या. मूत्राचा जो पीएच मान आहे हा किती असतो? मूत्राचा पीएच, त्याला आपण पोटेंज ऑफ हायड्रोजन, हायड्रोजन संहती म्हणतो आपण. ठीक आहे. तर तो मूत्राचा किती असतो? तर तो बरोबर असतो 6 आहे. याचा अर्थ बघा, 0 ते आपण जर 7 पर्यंत गेलो तर हा कसा असतो? ठीक आहे, थोडंसं मोठं लिहितो म्हणजे कळून जाईल तुम्हाला. 0 पासून जर आपण 7 पर्यंत गेलो तर कसा आहे, आणि 7 पासून जर आपण 14 पर्यंत गेलो तर कसा आहे. ते हे सिंपल गोष्ट आपण हे शालेय जीवनामध्ये शिकलो आहोत. ते 0 ते 7 पर्यंत गेलो तर हा कसा आहे? हा आम्ल माध्यम आहे. आणि जर 7 ते 14 पर्यंत गेलो तर हा कसा आहे? हा आम्लारी आहे. थोडक्यात आम्लारी म्हणा किंवा त्याला विम्ल असंही तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आणि बेसिक, थोडक्यात बेसिक. आणि ह्या कुठला? ऍसिडिक. हे ऍसिडिक आहे, बेसिक आहे. आणि जो 7 आहे तो कसा आहे? हा उदासीन आहे, न्यूट्रल, उदासीन आहे. समज इथपर्यंत तुम्हाला माहिती असेल, हा नॉर्मल आहे. ह्याच्यानंतर मग आता हे आम्ल आहे, याचा अर्थ 6 कुठे येत असेल? बा 6 इथं कुठेतरी येत असेल, बरोबर का? मग म्हणून आपलं जे काही मूत्र आहे तो थोडंसं ऍसिडिक राहतं, थोडंसं आम्ल किंवा थोडंसं आंबट लागतं. ठीक आहे, मूत्र आपलं. आता तुम्हाला आम्ही पिऊन तरी थोडंच बघितलेलं आहे. ठीक आहे, ट्राय पण करू शकता, काय अडचण नाही. चलो. आणि जो आम्लारी आहे म्हणजे 7 पासून जर आपण पुढे जसं गेलो 14 पर्यंत, तसं तसं काय होत होतं? हे विमल बनतं, आम्लारी बनतं. लक्षात. जर तो 7.35 ते 7.45 पर्यंत जर असेल तर हा रक्ताचा पीएच मान, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, रक्ताचं पीएच मान किती आहे? 7.35, 7 म्हणजे या साईडचा. म्हणून रक्ताचा चवीमध्ये आणि मूत्राच्या चवीमध्ये फरक आहे, डेफिनेटली फरक आहे. जसं तुम्ही 7 पासून खाली याचाल, 0 पर्यंत येताल किंवा 1 पर्यंत याचाल ना, तसं त्याचं ऍसिडिक प्रमाणे वाढत जातं. लक्षात ठेवा, हा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकता. बघा मी काय म्हणतो, 0 पासून 7 पर्यंत जात असेल तर आम्लाचं प्रमाण कमी होत जातो. वापस 7 पासून 0 पर्यंत आलो तर आम्लाचं प्रमाण वाढत जातं. म्हणजे 1 असेल तर जास्त ऍसिडिक राहील, 5 असेल तर ऍसिडिक कमी राहील, कळतं? आणि 7 पासून जर 14 पर्यंत गेलो तर आम्लारी किंवा विमलाचं प्रमाण कसं होत राहील? वाढत राहील. हा पॉईंट जो आहे ना तो लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट. आणि मूत्राला मूत्र जो आहे आपलं, ठीक आहे, मूत्र हा कसा आहे? थोडंसं पिवळा पण असतो. जर मूत्राला पिवळा जर रंग आला समजा, तर त्यामध्ये कशामुळे येत असतो? हा असतो युरोक्रोममुळे. मूत्राचा जो पिवळा रंग आहे तो युरोक्रोममुळे येतो, लक्षात ठेवा. बिलिनोजन किंवा युरोक्रोम. नेक्स्ट पुढचं क्वेश्चन. धुळे जिल्हा आहे, सर्वांना माहिती असेल. या धुळे जिल्ह्यामध्ये सय्यदनगर डॅम आहे. कुठला डॅम आहे? हा सय्यदनगर डॅम आहे. आणि हा सय्यदनगर डॅम जो आहे तो कोणत्या नदीवरती? हा सिंपल क्वेश्चन विचारला आहे. धुळे जिल्हा, ज्याला दुधा तुपाचा जिल्हा असंही म्हणतात. धुळेला काय म्हणतो आपण? ठीक आहे, दुधा आणि तुपाचा जिल्हा म्हणतो आपण धुळेला, लक्षात ठेवा. आणि धुळे जिल्हा हे शहर जे आहे ना, हे कोणत्या नदीच्या काठी येत असेल? तर ते पांझरा नदी. ठीक आहे, पांझरा नदी आहे, म्हणून ह्या प्रश्नाचा आन्सर आहे पांझरा, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, सय्यदनगर जो डॅम आहे तो पांझरा नदीवरती झाला. लक्षात ठेवा, धुळे शहर देखील पांझरा याच नदीच्या काठी येतं. आणि धुळे जिल्ह्यामध्ये एकूण जे काही तालुके येतात, धुळे जिल्ह्यामध्ये एकूण तालुका संख्या किती आहे? तर धुळे, साक्री, सिरपूर आणि सिंदखेडा, फक्त 4 तालुके येतात. आणि धुळे जी काही जिल्ह्याची सीमा आहे, बाउंड्री म्हणतो आपण, सीमा जी आहे ना ती 2 राज्यांना लागला आहे. एक मध्य प्रदेशला पण लागतं आणि गुजरातला पण लागतं. जसं नंदुरबारची पण सीमा 2 राज्यांना लागतं, मध्य प्रदेश आणि गुजरात. लक्षात ठेवा, IMP आहे. बाकी धुळे जिल्ह्यामध्ये ना अनेर डॅम अभयारण्य आहे. ठीक
ठीक आहे. अनेर डॅम पण आहे, अनर नदी पण आहे आणि अनेर डॅम अभयारण्य जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात येत असेल तर तो धुळे जिल्ह्यामध्ये. हा पण पॉईंट दादा लक्षात ठेवू शकता. धुळे मोस्ट IMP आहे. आणि जो तापी नदीची उपनदी गिरणा नदी. ठीक आहे. तापी नदीवरती जळगाव जिल्ह्यामध्ये एक डॅम आहे ज्याला काय म्हणतो आपण हतनूर धरण असं म्हणतो. आणि हा हतनूर जो धरण आहे या हतनूर धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल तर तो आहे मुक्ताई सागर जलाशय. ठीक आहे. मुक्ताई सागर जलाशय म्हणतो आपण, हतनूर धरण जलाशयाचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि जो का जळगाव जिल्ह्याचं ठिकाण आहे ना हा गिरणा नदी काठी आहे. रिपीट करतो, गिरणा नदीच्या काठी जळगाव आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 15 तालुके येतात. मात्र जो तापी मेन मोठी नदी तर तापीच आहे, हतनूर धरण ज्या नदीवरती आहे. ठीक आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये, परंतु जळगाव जिल्ह्याचं ठिकाण कोणत्या नदीची काठी असेल तर तो गिरणा नदी. ओके चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एक खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1955 कोणत्या दिवशी लागू करण्यात आला? ठीक आहे. राज्य पुनर्रचना आयोग ज्याला काय म्हणतो, ज्याला आपण पाक आयोग असंही म्हणतो. ठीक आहे. पाक आयोग म्हणजे कसं, PAK आयोग. PAK म्हणजे कोण, पन्नेकर. 3 व्यक्ती 3 सदस्य त्याच्यामध्ये. पन्नेकर आहेत, फाजल अली आहेत आणि पंडित हृदयनाथ कुंजरू आहेत. कुंजरू. ठीक आहे. हा आयोग कधीचा हा आयोग 1953चा आयोग लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पन्नेकर, अली आणि कुंजरू हे होते अध्यक्ष. ह्या पाक आयोगाचा अध्यक्ष जर विचारलं तर ते आता फाजल अली, ज्याला अली कमिशन असंही म्हणतात. त्यामुळं ह्याला काय म्हणतात, अली आयोग किंवा अली कमिशन असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलं बा, ह्या आयोगाची काय शिफारस आहे, खूप महत्वाची शिफारस त्यांनी केली होती की राज्यांची जी काय पुनर्रचना करायची आहे तुम्हाला तुम्ही करू शकता, भाषेच्या आधारावर करू शकता, परंतु एक भाषा एक राज्य नको असं ह्या समितीने सांगितलेलं होतं. लक्षात ठेवा, एक भाषा एक राज्य नको असं सांगितलेलं होतं. IMP आहे. पुनर्रचना आयोग आहे हा 1955 मध्ये त्याचे काय अहवाल आहेत ना, हे अहवाल सादर करण्यात आले. या आयोगाने आपला जो अहवाल आहे ते 1955 मध्ये सादर करण्यात आले आणि अहवाल स्वीकारलं, भारत सरकारने हे अहवाल स्वीकारलं आणि 1 नोव्हेंबर 1956 मध्ये नवीन राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे याला राज्य पुनर्रचना आयोग असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, 1 नोव्हेंबर 1956. ठीक आहे. आणि त्यानंतर मग किती राज्य निर्माण करण्यात आले, त्यावेळेस 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. लक्षात ठेवा, किती राज्य, 14 राज्याने 6 युनियन टेरिटरी निर्माण करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या जो काय आयोग आहे ह्या आयोगाने काय सांगितलं होतं काय शिफारशीमध्ये, ह्या शिफारशीमध्ये यांनी सांगितलं होतं की किती राज्य, ठीक आहे, यांनी सांगितलं होतं की 16 राज्य निर्माण करा प्लस 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करा असं सांगितलेलं होतं. सरकारने स्वीकारलंय पण थोडंसं बदल करून त्यांनी स्वीकारलेलं आहे, अशा रीतीनं स्वीकारलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. राज्य पुनर्रचना आयोग अत्यंत महत्वाचं. चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे. गोवा जो राज्य आहे, गोवा या राज्याला 25वे राज्य म्हणून दर्जा देण्यात आला कोणत्या वर्षी? गोवा हे आपण पोर्तुगीजांपासून मुक्त केला आला 1961 मध्ये. जे पोर्तुगीज होते त्याच्यापासून आपण मुक्त केलं. ठीक आहे गोव्याला. आणि म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा हा भारतामध्ये आलेला आहे. लक्षात ठेवा, पोर्तुगीजांपासून आपण त्याला मुक्त केलं 1961 ला, मला वाटतं नोव्हेंबर 1961 ला. आणि मुक्त केल्यानंतर त्याला ज्या सुरुवातीला आपण 1961 मध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा दिला सुरुवातीला. त्यानंतर आपण त्याला 25वा राज्य म्हणून मानण्यात दिलं कधी, 1987 मध्ये. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवायचं आहे. गोवा 1987 IMP. जो गोवा आहे या गोव्याची काय राजधानी आहे ती पणजी आहे. ठीक आहे. प्रमोद कुमार सावंत सध्याचे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा, PS श्रीधरन पिल्लई हे राज्यपाल आहेत या गोव्याचे. गोव्यामध्ये समान नागरिक कायदा हा ऑलरेडीच लागू आहे. समान नागरिक कायदा लागू असणारा, सध्या लागू असणारा भारतातील दुसरं राज्य म्हणजे पहिलं राज्य कुठलं असेल तर गोवा आहे. आणि सध्या एकूण किती राज्यामध्ये लागू आहे तर ते 2 राज्यामध्ये, उत्तराखंड राज्यामध्ये पण आहे. परंतु गोव्यानं स्वतःचा कायदा केलेला नाही. त्यामुळे जर क्वेश्चन विचारलं की स्वतःचा कायदा करून समान नागरिक कायदा लागू करणारा भारतातील पहिलं राज्य कुठलं असेल तर तो आहे उत्तराखंड. ऑलरेडी गोव्यामध्ये कायदा आहे पोर्तुगीजांचा, तो आपण ॲज इट इज लागू केलेलं होतं. हा कोणत्या कलमामध्ये येतो भारतीय राज्य घटनेच्या? कलम 44 मध्ये आहे, समान नागरिक कायद्याविषयीच्या तरतुदी. लक्षात ठेवा 1987 IMP आहे. बाकी 1935 मध्ये आपण सिक्कीम या राज्याला दर्जा दिला होता. सिक्कीम हा राज्य बनला, 22वा राज्य बनला सिक्कीम 1975 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आणि 1950 मध्ये ना संयुक्त जो प्रांत आहे, संयुक्त प्रांत म्हणतो मी, या संयुक्त प्रांताचं नाव चेंज केलं
1950 मध्ये आपण त्याला उत्तर प्रदेश असं केलेलं आहे. ठीक आहे, संयुक्त प्रांताचं म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्सचं नाव चेंज करू आपण उत्तर प्रदेश असंच केलेलं आहे IMP. बाकी ठीक आहे, कळालं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग हे बनलं 1956चं. अच्छा, गोवा हे राज्य लक्षात ठेवा. गोव्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला पण लागली आहे. सिंधुदुर्गची सीमा ही गोवा राज्याला लागली आहे. एकमेव जिल्हा असा आहे जो सिंधुदुर्ग जिल्हा ज्याची सीमा हे गोवा राज्याला लागलेलं आहे. लक्षात ठेवा, गोव्यामध्ये एकच राष्ट्रीय उद्यान येतो, भगवान महावीर वर्धमान महावीर राष्ट्रीय उद्यान, मोलेम राष्ट्रीय उद्यान म्हणतो आपण. आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील याच गोवा राज्यामध्ये आहे. नेक्स्ट एक पुस्तक आहे प्रेमातून प्रेमाकडे. हे पुस्तक कोणाचं आहे खालीपैकी? ठीक आहे, पुस्तक महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रेमातून प्रेमाकडे हे पुस्तक लिहिलं आहे अरुणा ढेरे यांनी. पर्याय क्रमांक 1 अरुणा ढेरे. लक्षात ठेवा, जे अखिल भारतीय जो आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचा अध्यक्ष देखील राहिले तर अरुणा ढेरे महत्वाचं, लक्षात ठेवा. एक पुस्तक आहे त्याला साहित्य अकादमी पुरस्कार भेटलं होतं, अनुराधा पाटील यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे कदाचित अजूनही. लक्षात ठेवा, पेपरला येईल तुम्हाला. कदाचित अजूनही हे पुस्तक कोणाचं असेल? त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी भेटलं होतं 2-3 वर्षापूर्वी, अनुराधा पाटील. विना गवाणकर आहेत आपल्या ऑप्शनमध्ये. विना गवाणकर यांचं एक पुस्तक आहे एक होता कारवर. लक्षात ठेवा, एक होता कारवर. हे पुस्तक खूप जुनं आहे, एक होता कारवर. मी पण ह्या पुस्तक थोडंसं वाचलेलं आहे, म्हणजे मला वाटतं निम्मा तरी कमी कमी हे मी पुस्तक वाचलं होतं, माझ्याकडे होतं हे पुस्तक एक होता कारवर. अजूनही आहे गावाकडच्या माझ्या ठीक आहे पुस्तकांच्या त्या पोत्यामध्ये. एक होता कारवर. लक्षात ठेवा, खूप दिवसापूर्वी वाचले, जवळपास 2007-8च्या दरम्यान मी हे पुस्तक वाचलेलं होतं. असो, आता बघा इकडं उत्तम कांबळे आहेत ऑप्शनमध्ये आपल्याकडं. उत्तम कांबळे, ठीक आहे. उत्तम कांबळे जे आहेत ना, उत्तम कांबळे यांचे पुस्तक खूप IMP आहे, आई समजून घेताना. लक्षात ठेवा, हे आई समजून घेताना. ठीक आहे, हे जे पुस्तक जबरदस्त पुस्तक, हे पण मी पुस्तक वाचलेलं आहे. आणि हे पुस्तक तुम्ही उत्तम कांबळे यांचं आहे, एकदम उत्तम रीतीने लिहिलेलं पुस्तक उत्तम कांबळे, आई समजून घेताना. लक्षात ठेवा. अंगारमाळा एक पुस्तक आहे, अंगारमाळा हे शरद जोशी यांचं पुस्तक. लक्षात ठेवा, अंगारमाळा शरद जोशी यांचं पुस्तक आहे. आमचा बाप आणि आम्ही पुस्तक महत्वाचं आहे, नरेंद्र जाधव यांचं. महत्वाचं ययाती पुस्तक आहे, वि.स. खांडेकरांचं पुस्तक. ठीक आहे, ययाती आहे वि.स. खांडेकर. हा पण पुस्तक तुम्ही वाचू शकता, ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार देखील भेटलेला आहे. पहिलं पुस्तक आहे मराठी भाषेतील ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला 1974 मध्ये, ययाती वि.स. खांडेकर. असे 4च व्यक्ती आहेत ज्यांना आतापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले, ते मराठी व्यक्ती आहेत. ठीक आहे, वि.स. खांडेकर आहेत, त्यानंतर विभा शिरवाडकर आहेत, विंदा करंदीकर आहेत आणि भालचंद्र नेमाडे आहेत. लक्षात ठेवा, ययाती पण मी वाचलेलं आहे 2008च्या दरम्यान. ययाती खूप जबरदस्त पुस्तक. नेक्स्ट पुढचं लक्षात ठेवा, भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना. सरळ माहिती असतील. हे संजीव खन्ना कोणत्या राज्याचे आहेत? न्यायमूर्ती संजीव खन्ना हे कोणत्या राज्याचे असतील बाबा? दिल्लीचे आहेत. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. आणि हे 51 बनले आहेत. ठीक आहे, आणि महाराष्ट्राचे 50वे होते सरन्यायाधीश. कोण होते? न्यायमूर्ती DY चंद्रचूड, धनंजय यशवंत चंद्रचूड. लक्षात ठेवा, DY चंद्रचूड हे 50वे सरन्यायाधीश होते IMP. आणि आता न्यायमूर्ती संजीव खन्ना हे म्हटले दिल्लीचे. लक्षात ठेवा, दिल्लीचे नवीन सरन्यायाधीश, म्हणजे दिल्लीचे आहेत ते, आणि 51 सरन्यायाधीश बनलेले आहेत. थोडक्यात सरन्यायाधीश म्हणजे सुप्रीम कोर्ट जर मी म्हटलं, सुप्रीम कोर्टाचा काही संबंधित कलम आहे, कलम 124 आहे. लक्षात ठेवा, 129 कलमानुसार सुप्रीम कोर्ट हे कसं आहे, एक अभिलेख न्यायालय आहे. म्हणजे आपले दिलेले निर्णय ते जतन करू शकतात, किंवा न्यायाचा अपमान जरी केला तरी 129च्या कलमानुसार त्यांना दंड देखील आकारण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्ट. लक्षात ठेवा, जेही आपले सरन्यायाधीश असतात यांना वेतन किती असेल तर त्या 2,80,000 रुपये वेतन असतं प्रति महिना. लक्षात ठेवा, खूप जबरदस्त आहेत, कारण सरन्यायाधीश आहेत ना ते. ठीक आहे, आणि जो काही त्यांचा कालावधी राहील, कालावधी म्हणजे त्यांचं निवृत्तीचं वय म्हणतो मी. ठीक आहे, निवृत्तीचं वय किती असेल वयांचं, म्हणजे ते वयाच्या किती वर्षापर्यंत निवृत्ती म्हणजे ते होतात? 6 वर्ष किंवा 65 वर्ष, ज्या अगोदर पूर्ण होईल ते, म्हणजे 6 वर्षांचं कार्यकाळ पूर्ण झालं तर निवृत्त होतील, किंवा 65 वर्षापर्यंत आपल्या जास्तीत प्रतापर्यंत राहू शकतात सरन्यायाधीश. लक्षात ठेवायचं आहे, न्यायमूर्ती फातिमा वी हे सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश होणारी पहिली महिला आहेत. सरन्यायाधीश महिला अजून तर एकदाही झालेली नाहीत. ठीक आहे, नागरत्ना बनतील 2027 मध्ये. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्ट मोस्ट IMP आहे. सध्या या सुप्रीम कोर्टामध्ये एकूण न्यायाधीश आहेत तर 33+1 म्हणजे जवळपास 34 न्यायाधीश आहेत. एक जे आहेत ना ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहेत, आणि इतर न्यायाधीश आहेत 33.
तर इतर न्यायाधीशांना जो काही पगार असतो तो 2,50,000 रुपये पगार आहे, लक्षात ठेवू शकता. चलो नेक्स्ट. 1802 मध्ये डॅश डॅश या पेशव्यांनी इंग्रजांच्या तैनाती फौजेचा जो करार आहे तो करार केला होता. ठीक आहे, तैनाती फौज ज्याला लॉर्ड वेल्लेसने आणलं होतं 1798 मध्ये. लॉर्ड वेल्लेस्ली यांनी हे आणलं होतं 1798 मध्ये आणलं होतं, लक्षात ठेवा. आणि तैनाती फौजेचा स्वीकार करणारा जो पहिला संस्थान आहे तो कुठला असेल बाबा? तैनाती फौज स्वीकारणारा फर्स्ट संस्थान कोणत्या? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला, पहिलं संस्थान ठीक आहे कुठला असेल तर तो आहे हैदराबादचा निजाम. ठीक आहे, जो हैदराबाद हा हैदराबादचा निजाम जो आहे, हा हैदराबादचा निजाम सर्वात पहिल्यांदा तैनाती फौज स्वीकार केला. त्यानंतर आहे म्हैसूर आहे, तंजावर आहे, ठीक आहे, पेशवा आहे, भोसले आहे, सर्वांनी तैनाती फौज स्वीकारलं. 2 मध्ये स्वीकारलं आपले पेशवाने. मग त्यावेळेस 1802 मध्ये जे काही पेशवे होते मराठ्यांचे तर ते दुसरे बाजीराव पेशवा, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, दुसरे बाजीराव पेशवा लक्षात ठेवा. यांच्याच कार्यक्रमामध्ये 1818 मध्ये आपलं जो काही मराठ्याचं तिसरं युद्ध झालं, इंग्रज मराठा युद्ध म्हणतो आपण, इंग्रज प्लस मराठा यांचं तिसरं युद्ध झालं आहे. आणि याच्यामध्ये पेशवे तर राष्ट्र झालं, परंतु मराठ्याची सत्ता ही टोटलपणे जे आहे ना मराठे यांच्या ठिकाणी इंग्रज ब्रिटिश सत्ता आलेली, कंपनी सत्तेवरती आलेली आहे. आणि शनिवारवाडा जो आहे पुण्यातील त्या ठिकाणी युनियन जॅक नावाचा जो ध्वज आहे, ब्रिटिशांचा ध्वज, तो फडकवण्यात आलेला आहे. दुसरा बाजीराव पेशवा आराममध्ये जगत होता, त्यामुळे त्याला सांभाळता आलेलं नाही असं म्हणतात इतिहासकार. ओके, पेशवा लक्षात ठेवा, दुसरा बाजीराव पेशवा. मात्र जे पहिले बाजीराव पेशवा होता हे थर्डेचे होते. जे बाजीराव मस्तानी जो तुम्ही चित्रपट बघितला ना बाजीराव मस्तानीवाला, त्याच्यामध्ये जे आहेत ना ते पहिले बाजीराव पेशवे आहेत, लक्षात ठेवा. नेक्स्ट, किडनीद्वारे रोज जवळपास किती लिटर रक्त हे गाळलं जातं? रोज, डेली म्हणतो मी. किडनी ज्याला वर्क कसं म्हणतात, वर्क म्हणतो आपण किडनीला. आणि किती लिटर रक्त हे गाळलं जातं डेली? 180 लिटर, पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा. वर्क आहे ना. आणि किती असतात किडन्या? 2 असतात. ठीक आहे, एक डाव्या साईडला आणि एक उजवी साईडला, 2 किडन्या असतात, लक्षात ठेवा. IMP. आणि जी काही उजवी किडनी आहे थोडीशी खाली असते. ठीक आहे, थोडीशी खाली असते, थोडीशीच. कारण उजव्या किडनीच्या वर असतो यकृत, त्या यकृतात जागा मिळावी म्हणून थोडीशी खाली असते. आणि किडनीवर काय केलं जातं? रक्त गाळलं जातं. फिल्टर मशीन आहे आपलं, शरीराचं फिल्टर मशीन लक्षात ठेवायचं. आणि त्यामुळं काय फिल्टर करतं? हे युरिया असेल, पाणी असेल, जे आवश्यक शरीराचे घटक आहेत ते पाण्यामध्ये मिक्स करून देणे, जे अनावश्यक घटक आहेत ना ते शरीराच्या बाहेर टाकणे, उदाहरणार्थ युरिया. हे शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम कोण करतं? किडनी करतं, लक्षात ठेवा. आणि किडनी जर फेल झाली तर रक्त गाळावंच लागेल शेवटी. मग ते रक्त व्यासलेशन ज्याला म्हणतो आपण डायलिसिस, मग डायलिसिसद्वारे रक्त काय केलं जातं? फिल्टर केलं जातं, लक्षात ठेवा. किडनी मोस्ट IMP आहे. पुढचा प्रश्न आहे, थिल्लाना हे लोकनृत्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? एक लोकनृत्य कुठला आहे? हा थिल्लानावाला. थिल्लाना हे लोकनृत्य आहे आपल्या तमिळनाडू या राज्यामध्ये, पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. हे लोकनृत्य आहे. ठीक आहे, तमिळनाडू राज्यामध्ये भरतनाट्यम पण आहे, परंतु भरतनाट्यम हे जो आहे ना, भरतनाट्यम हे कसं आहे? भरतनाट्यम आहे आपलं शास्त्रीय नृत्य. मात्र भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य आहे. आणि तमिळनाडूमध्ये तिला लक्षात ठेवायचं आहे. आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणतं लोकनृत्य आहे म्हणतो मी? लोकनृत्य तर तो कोट्टम नावाचं, कोट्टम आंध्र प्रदेशमध्ये येतं. आणि आंध्र प्रदेशमध्ये शास्त्रीय नृत्य कुठलं आहे का? यस आहे ना, कुचिपुडीवालं, कुचिपुडी, लक्षात ठेवा. तेलंगणामध्ये कुठलं असेल? तेलंगणामध्ये पण त्याचे डान्स भरपूर आहेत, म्हणजे डान्स म्हणतो पण डान्स असू द्या किंवा जे काही फेस्टिवल आहेत ना ते फेस्टिवल भरपूर आहेत तेलंगणामध्ये. केरळमध्ये कुठला असेल? केरळमध्ये विशू हा सण खूप फेमस आहे, विशूवाला. ठीक आहे, केरळमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि केरळमध्ये शास्त्रीय नृत्य मात्र 2 येतं, एक आहे मोहिनीअट्टम आणि आहे कथकली. हे 2 आहेत, लक्षात ठेवा. मोहिनीअट्टम आणि कथकली केरळमध्ये येतात. ह्याच्या व्यतिरिक्त 8 शास्त्रीय नृत्य येतं. एक कुचिपुडी झालं, मोहिनीअट्टम दुसरं, कथकली तिसरं, भरतनाट्यम चौथं झालं. कथक आहे उत्तर प्रदेशमध्ये, सत्रिया आसाममध्ये येतो, त्यानंतर मणिपुरमध्ये येतो, आणि ओडिशामध्ये येतो. ओके, लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशची राजधानी तर तमिळनाडूची राजधानी तर चेन्नई. जे फेस्टिवल आहेत ना सगळे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मेघालय जो राज्य आहे, मेघालय, या मेघालय राज्यामध्ये वांगला आणि लाहो हे 2 फेस्टिवल आहेत, लक्षात 2 लोकनृत्य लक्षात ठेवा. कुठल्या? मेघालयमध्ये वांगला आणि लाहो हे 2 आहेत, लक्षात ठेवा. IMP आहे. बाकी हॉर्नबिल फेस्टिवल नागालँडमध्ये येतो.
पक्के पगा हॉर्नबिल आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये येतो. गरबा, दांडिया जे काही डान्स आहेत ना गुजरात राज्यामध्ये येतात, फेमस आहेत. यक्षगान सुपर IMP, यक्षगान पेपरला विचारतील. यक्षगान कर्नाटकमध्ये आहे. ठीक आहे, यक्षगान कर्नाटकमध्ये आहे. लक्षात ठेवा. भांगडा, गिद्दा, किकली पंजाबमध्ये येतात. एक कजरी आणि हमेरी आहे. रासलीला आहे, नौटंकी आहे, हे उत्तर प्रदेशमध्ये येतात. त्यानंतर गणगौर आहे, घुमर आहे, कालबेली आहे, राजस्थान राज्यामध्ये येतात. हे सगळे तुम्ही येतात हे आपल्या स्टॅटिक जीके मध्ये आहे, कोर्समध्ये बघून घ्या किंवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे व्यवस्थितपणे स्टॅटिक जीके सेक्शनमध्ये नक्कीच तुम्हाला बघून घ्यायचं आहे. चलो नेक्स्ट, उपजिल्हाधिकारी. उपजिल्हाधिकाऱ्यांची बडतर्फी कोणाद्वारे केली जाते? IMP पॉईंट. ठीक आहे, उपजिल्हाधिकारी बडतर्फी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही हे लक्षात ठेवा की उपजिल्हाधिकारी हे क्लास 1 पद आहे, ज्याला आपण DC म्हणतो ना आपण. MPSC द्वारे त्याची निवड केली जाते. MPSC निवडतं, त्याची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? हा पॉईंट वेगवेगळे आता. नियुक्ती नियुक्ती केली जाते राज्य सरकारद्वारे. राज्य शासन म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाठवायचं आहे यांना काम करण्यासाठी, DC ना, डेप्युटी कलेक्टरांना, ते राज्य सरकार ठरवतं. ठीक आहे, निवड करते MPSC. आणि मग त्यांची निवड झालं MPSC द्वारे. राजीनामा जर त्यांना द्यायचा झाला तर ते राजीनामा कोणाकडे देऊ शकतात? ज्यांनी आपल्या कामाला ठेवलं त्यांच्याकडं राजीनामा, बरोबर का, राज्य शासनाच्याकडं. मग बडतर्फी करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनालाच आहे. लक्षात ठेवा, IMP पर्याय क्रमांक 2 राज्य शासन लक्षात ठेवायचं आहे. आणि सुपर क्लास 1 पद आहे जिल्हाधिकारी. ठीक आहे, यांची निवड करतं, जिल्हा निवड कोणाद्वारे केली जाते? UPSC निवड करतं जिल्हाधिकारी, लक्षात ठेवा. आणि UPSC त्याचे अध्यक्ष कोण असतील? प्रीती सुदन येतात. UPSC सध्याचे अध्यक्ष IMP आहे, लक्षात ठेवा. हे IMP येतं. आणि उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटलांची नेमणूक पण करतात. ह्याला उपविभागीय दंडाधिकारी असे म्हणतात. उपविभागीय दंडाधिकारी असंही म्हणतात IMP. हे पण पॉईंट लक्षात ठेवा, ज्यांच्याद्वारे पोलीस पाटील यांची नेमणूक केली जाते. पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात? उपजिल्हाधिकारी करतात, लक्षात ठेवा. आणि हंगामी पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतात? तहसीलदार करतात. नेक्स्ट, पुढचं क्वेश्चन पण त्याच रिलेटेड आहे, पंचायत राज संबंधित. नायब तहसीलदार आहेत. हे नायब तहसीलदार हा कोणत्या वर्गाचा अधिकारी आहे? ठीक आहे, नायब तहसीलदार हा क्लास 2 चं पद आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 क्लास 2 पद. यांची पण निवड कोणाद्वारे केली जाते? नायब तहसीलदार MPSC. ठीक आहे, MPSC. आणि यांची नेमणूक कोण करतं? राज्य सरकारच करत असतं, लक्षात ठेवा. आणि जे काही क्लास 1 पद आहे ना ते तहसीलदार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा IMP. आणि जे उपजिल्हाधिकारी असतात ना, उपजिल्हाधिकारी हे नायब तहसीलदार यांच्यावरती नियंत्रण ठेवत असतात. नजीकचं नियंत्रण हे कोणाचं असतं? उपजिल्हाधिकारी यांचंच असतं, नायब तहसीलदार यांच्यावरती, लक्षात ठेवा. तहसीलदार आणि नायब तहसीलदार IMP आहे. नेक्स्ट, एक पुस्तक आहे, एक पुस्तक म्हणतो, एक अभियान आहे. अभियान IMP आहे, रॅली फॉर रिव्हर्स वालं. रॅली फॉर रिव्हर्स या अभियानाची सुरुवात कोणी केलेली होती? रॅली फॉर रिव्हर्स अभियान IMP आहे. आणि हे सुरू केलं होतं सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी. सद्गुरू जग्गी वासुदेव. रॅली फॉर रिव्हर्स नदी बचाव साठीच हे आहे, रॅली फॉर रिव्हर्स जग्गी वासुदेव. याच्याच सेम टू सेम धर्तीवरती आणखीन एक चळवळ होती, त्याला रॅली फॉर व्हॅली असं म्हणतात. ठीक आहे, जे सुरू केलं होतं अरुंधती रॉय यांनी, रॅली फॉर व्हॅली, लक्षात ठेवा. रॅली फॉर व्हॅली कुणाचा आहे? अरुंधती रॉय यांचा आहे. जग्गी वासुदेव यांचं कोणतं आहे? रॅली फॉर रिव्हर्स आहे. आणि आमिर खान काय सुरू केलं होतं? पाणी फाउंडेशन. पाणी फाउंडेशन हे कुणाचं आहे? हे आमिर खान यांचं आहे, लक्षात ठेवा. आणि एक व्यक्ती आहेत कुशल कुंवर शर्मा. ठीक आहे, ह्यांना काय म्हणतो आपण? ह्यांना म्हणतो आपण एलिफंट डॉक्टर, लक्षात ठेवा. हे पॉईंट महत्वाचं आहे. एलिफंट डॉक्टर म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखतात? जे आसामचे आहेत त्यांना म्हणतो आपण कुशल कुंवर शर्मा किंवा कुशल शर्मा. बस झालं, कुशल शर्मा जे आहेत एलिफंट डॉक्टर. ज्यांनी जे एलिफंट जे आहेत, हत्ती आहेत, त्यांना वाचवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनी केलेलं आहे. जबरदस्त आजचं लेक्चर झालेलं आहे. तुम्हाला आजचा जो कमेंट बॉक्समध्ये द्यायचा जो प्रश्न आहे तो आहे, शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणाला ओळखलं जातं? कोणत्या प्राण्याला ओळखलं जातं? तुमच्यासमोर ऑप्शन 4 आहेत, गांडूळ, मण्यार, साप, बेडूक आणि गाढव. ठीक आहे, कोणत्या प्राण्याला म्हणतो आपण शेतकऱ्याचा मित्र? याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला उद्या बघायचं आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि जो काल तुम्हाला जो क्वेश्चन विचारलं होतं मी, पुणे जिल्ह्यातील तोरणा शिखराची उंची किती मीटर आहे? तर याचा आन्सर आहे, बऱ्याच जणांनी आन्सर बरोबर दिलेला आहे, 1404 मीटर आहे तोरणाची उंची. 1404 मीटर IMP, लक्षात ठेवा. जो पुणे जिल्ह्यामध्ये तो तोरणा. ठीक आहे, तोरणा. ज्या तोरणावरती छत्रपती
तोरणा किल्ला सर्वात पहिल्यांदा शिवाजी महाराज जिंकलं आणि स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण त्याला म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. तोरणा शिखर महत्वाचं आहे. पुणे जिल्हा सुपर आहे, MP. आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंच आहे, सर्वांनी सांगायचं आहे. आणि जी आता त्या ऑफर चालू आहे आपली, ही ऑफर जर कोणी घेतली नसेल तर जरूर घ्या. आज शेवटचा ऑफर आहे. शेवटचं तुम्हाला कुपन कोड हा वापरता येईल, MAR50 म्हणून. ठीक आहे, अनुभव स्टडीचं जो आपलं ऑथेंटिक ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन नक्कीच सर्च करा किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे त्याची, नक्कीच घेऊ शकता. सर्व कोर्स तुम्ही घेऊ शकता, कोणते कोर्स घ्या. 50% सूट आहे, जबरदस्त सूट. याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तिथं स्पेशल GKचा कोर्स आहे, चालू घडामोडीचा कोर्स आहे, वगैरे वगैरे आहेत. तुम्ही नक्कीच घ्या. आणि रोज रात्री 9:30 वाजता आपला जो काय हा डेली जो लेक्चर चालतो नाद वरती सिरीजचा, त्याचा देखील फायदा तुम्ही नक्कीच घ्यायचा आहे. काल आपण एक मॅरेथॉन सेशन घेतलं होतं, जवळपास 7 तास नॉनस्टॉप मॅरेथॉन हे चाललेलं आहे. खूप जबरदस्त प्रतिसाद तुमचा भेटला, तुमचा मनपूर्वक धन्यवाद मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही लेक्चर बघितलं नसतील हा मॅरेथॉन, जाऊन बघून घ्या. खूप छान पद्धतीने आपण काल घेतलं होतं. 1 लाईनच हे मॅरेथॉन, जवळपास 2 ते 3 हजार प्रश्न मी जवळपास तुम्हाला घेतलेलं आहे. ठीक आहे, नॉनस्टॉप मॅरेथॉन होतं 7 तासाचं. याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या, येणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. आणि जो आपलं राजगुरू नावाचं स्पर्धा परीक्षेचा राजगुरू नावाचं पुस्तक आहे, हा पुस्तक तुम्ही घरपोच मागवला नसेल तर मागवून घ्या. ह्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, 8788436699 वरती, आणि तुम्हाला हे पुस्तक नक्कीच भेटून जाईल. 500 रुपयाला हे पुस्तक आहे. ॲक्च्युली पुस्तकाची MRP आहे ना, तर ते 690 रुपये आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, किती? 690. आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले पुस्तक अवेलेबल आहेत, तुम्ही तिथे जाऊन देखील घेऊ शकता. मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगेन की कोणते कोणते ठिकाणी आपले पुस्तक अवेलेबल आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी पण तुम्ही चौकशी करू शकता. पुस्तक मिळालं तर ठीक, नाही मिळालं तर काही हरकत नाही. मला ह्या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला पुस्तक अवेलेबल होऊन जाईल. काहीसे प्रती थोडेसे शिल्लक राहिलेले आहेत पुस्तकाचे. येणाऱ्या मुंबईसाठी तुम्ही नक्कीच घेऊन टाका आणि नंतर पश्चाताप होऊ नये. कारण मला खात्री आहे, 100% खात्री आहे, या राजगुरूमधील अनेक प्रश्न, भरपूर प्रश्न, 90% प्रश्न म्हणतो मी GKचे तुम्हाला येत्या मुंबईला आणि पुणेला 100% भेटतील. ओके, चलो चर्चा आपण नंतर करूयातच पेपर झाल्यानंतर. आणि 49 रुपयाचा जो कोर्स आहे आपला, हा कोर्स नक्कीच तुम्ही घेऊ शकता. अनुभवचा ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करा. GK GS खूप छान पद्धतीने तुमचा सुधारणार आहे. तर थांबतो आता एकदा जाता लाईक करा व्हिडिओला, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. ठीक आहे, आणि जे विद्यार्थी नवीन असतील चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल त्याचा. थँक्यू, जय हिंद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू, जय हिंद.